बाळांचे प्रॉब्लेम कमी असतात, शंका जास्त असतात पालकांच्या. तर आपण अशा कॉमन शंकाबद्दल बोलूयात. जसं की वारंवार बाळ शी करणं, बाळ उलट्या करतंय किंवा अंगावरती रॅश आहे. हे सर्व प्रॉब्लेम पहिले 7 दिवसाच्या बाळामध्ये पहिले 7 दिवसामध्ये हे कॉमनली आढळून येतात. तर आपण एक एक करून ह्या सर्व गोष्टीबद्दल सविस्तर बोलूयात. मी डॉक्टर किशोर कवडे, बालरोगतज्ञ, स्टार किड्स हॉस्पिटल. तर बाळ जन्म झाल्यानंतर दूध पिल्यानंतर प्रत्येक वेळी शी करतं, म्हणजे दिवसातून 7-8 वेळा शी करतं आणि ती पातळ आहे. तर बाळ जुलाब करतंय असं म्हणून बऱ्याचदा नातेवाईक येतात. परंतु पहिल्या आठवड्यामध्ये किंवा पहिल्या महिन्यामध्ये बाळ वारंवार शी करतं, यामागे काही कारण आहेत. जसं गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स म्हणतो, की ज्यामुळे बाळ दूध पिल्यानंतर एक साधारण 2 ते 5 मिनिटांमध्ये शी करतं आणि ती पातळच असते. तर ही गोष्ट नॉर्मलच आहे. बाळ जर व्यवस्थित दूध पितंय, वारंवार लघवी करतंय, बाळाला ताप वगैरे काही नाही आहे आणि फक्त बाळ जर वारंवार शी करत असेल तर ही गोष्ट नॉर्मल आहे. तर याला जुलाब समजू नयेत आणि आपलं नॉर्मल बाळाचं फीडिंग वगैरे कंटिन्यू करायला पाहिजे. सेकंड थिंग, की बऱ्याचदा नातेवाईक आजी आई येतात की बाळ वारंवार उलट्या करतंय. तर याच्यामध्ये उलटी आणि गरळ हा एक 2 वेगवेगळ्या गोष्टी. गरळ म्हणजे हा प्रकार किंवा दूध पिल्यानंतर बाळाचं ढेकर काढताना थोडीशी उलटी होणे. म्हणजे जर बाळ खूप प्रमाणात पिलंय, चांगलं पिलंय आणि जर थोडी 4-5 ml जर उलटी होत असेल तर ती उलटी नसून ती गरळ आहे. गरळ म्हणजे आपण मेडिकल फील्डमध्ये रिगर्गिटेशन म्हणतो. तर ते नॉर्मल आहे. ढेकर काढताना बाळ थोडंसं उलटी करतं. उलटीचं प्रमाण जर दिवसभरामध्ये फक्त 2 ते 3 वेळा असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल तर ही गोष्ट नॉर्मल आहे. पण जर बाळ प्रत्येक दुधाच्या वेळेला जर दूध पिल्यानंतर उलटी करत असेल किंवा मोठ्या उलट्या करत असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवा. थर्ड, की बाळ जन्म झाल्यानंतर सेकंड थर्ड डेला म्हणतात की अंगावरती खूप पुरळ आलेत, काहीतरी बाळाला आजार झाला आहे किंवा काहीतरी इन्फेक्शन झालं आहे असं वाटतं. परंतु ती नॉर्मल रॅश असते, त्याला एटीएन रॅश म्हणतो आम्ही, एरिथेमा टॉक्सिकम निओनेट्रम रॅश, एटीएन रॅश. तर ती साधारण जनरली 2-3 दिवशी दिसते. ऑलमोस्ट 50% बाळांना कमी जास्त प्रमाणात असतेच आणि ते एक साधारण 1 ते 2 आठवड्यामध्ये जाते. परंतु याच्यात आपण काय करू शकतो, तर बाळांना सुती कपडे वापरा. कपडे डेटॉलमध्ये धुवून हे सुकलेलेच वापरावेत. एवढं आपण प्रिकॉशन घेऊ शकतो, कारण इट मे बी ॲलर्जी आल्सो. पण बऱ्याचदा 50% बाळामध्ये एटीएन रॅश असते, त्याबद्दल काही काळजी करायची गरज नाही आहे. जर तुमच्या लहान बाळांच्या काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. धन्यवाद.